सह्याद्रीच्या कुशीत इसावलेली ही लाल माती आणि या मातीला फुटलेला पालवीचा नवा फुटवा. फाल्गुन महिना सुरू झाला ना की इथल्या वाऱ्याची दिशा बदलतं. समुद्राच्या लाटांना एक वेगळीच ओढ लागते. आणि शांत दिसणाऱ्या या सह्याद्रीतून एकच नाद घुमू लागतो. तो नाद म्हणजे कोकणचा जीव, शिमगा. अहो, लोक म्हणतात शिमगा म्हणजे रंगांचा सण, पण कोकणी माणसासाठी त्याच्यासाठी शिमगा म्हणजे वर्षभराचा थकवा विसरून आपल्या गावदेवीची पालखी खांद्यावर घेऊन होली र होली म्हणत मारलेली आरोळी. अहो, हा नुसता नाचना गाणं नाही आहे, हा भक्तीचा सोहळा आहे. जिथं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी एकत्र येतात, जिथं देव आणि भक्त यांच्यातलं अंतर पुसला जातं आणि अख्खा गाव एका रंगात न्हावून निघतो. असा हा आपला शिमगा. पण हा शिमगा दुनियेपर्यंत पोचला तो आपल्या नमानातल्या पात्रांकडून. तर चला जाणून घेऊया ही पात्रा नक्की कोण आहे. मी जवळजवळ 2005 साली माझ्याकडे हा नकट्याचा साज आलेला आहे. कैलासवासी धोंडू येसरे हे माझे गुरुवारी आहेत. त्यांनी मला ही लोककला शिकवली. त्यांच्यातून पश्चात मी हा नकटा नाचवत आहे. साने गुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेले आमचा हा पिसई गाव आहे. पालगड गाव इथून 3 किलोमीटरवरती आहे. साने गुरुजींनी 1948 साली श्यामच्या पुस्तकामध्ये ह्या पिसेच्या लकट्याचा उल्लेख करून ठेवलेला आहे. साने गुरुजी तेव्हा खूप लहान होते. त्याला पालगडातून दापोलीमध्ये ते जे हायस्कूलला शिकत होते. त्या पिसाईचं महामाई मंदिराच्या पायथ्याशी एक पारी आहे, तो दुबडीवरून व्हायचा. साने गुरुजींनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याला हा पिसाईचा नकटा हा पालगड गावी जात होता. पूर्वी आमचे वाडवडील आजोबा पंजोबा तिकडे त्या पट्ट्यामध्ये घेऊन जायचे नकटा. तेव्हा हा त्यांनी खेळ बघितलेला आहे. आणि साने गुरुजींनी श्यामच्या या पुस्तकामध्ये पान क्रमांक 100 हा पान क्रमांकावरती पिसाईच्या नकट्याचा उल्लेख करून ठेवलेला आहे. हा पौराणिक म्हणजे त्यांच्या वाडवडिलांपासून ही प्रथा चालू झाली आणि ही कला ही आमच्याकडे आलेली आहे. आम्ही बघून आम्ही पण लहान असताना घाबरत होतो. त्याच्यानंतर आमच्या वाडवडिलांनी ही कला त्यांची बघितली आणि म्हणजे देवाच्या कृपेने महामाईच्या कृपेने ते आमच्या अजय आहे. हा काजूच्या झाडापासून बनवलेला मुखवटा आहे. हा आम्हाला सुद्धा माहीत नव्हता. साने गुरुजींनी पुस्तकामध्ये लिहून ठेवला आहे. काजूच्या झाडापासून किंवा सावराई हे 2 झाडाचे प्रकार आहेत. त्याच्यापासून हा मुकुट बनवलेला आहे. कारण आता त्याच्यानंतर आम्हाला पण माहीत नाही की नक्की हा कशापासून आहे, पण साने गुरुजी म्हणतात त्या श्यामच्या ज्या पुस्तकामध्ये. आणि शिमगासन म्हटलं, हा कोकणचा शिमगा उत्सव म्हणजे गणाधी देव गणपती राया पहिले शिमगा उत्सव खेळायला गेलेले. आपण म्हणतो ना, अमावस्यापासून 12 अमावस्या 12 महिन्याला आणि 1 वर्ष गणतीला 33 कोटी देव मिळून गेले शिमगा खेळायला. ब्रह्मा विष्णू महेश गणपती होते संख्येला आणि भोळासुराची कन्या होली आडवी आली त्याला. त्या भोळासुराची कन्या आडवी आली त्याला आणि तिचे रूप एवढे सुंदर होते की गणपती बॉम्ब मारू लागला. म्हणून आमच्याकडे कोकणामध्ये ज्याला होम लागतो त्या आम्ही होबदा 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 असा जी बॉम्ब ठोकतो. ही गणरायाने पहिली भोळासुराची कन्या होली, तिचं एवढं सुंदर रूप होतं की तिला बघून तो बावरला की त्याने पहिले होबदा होबदा प्रगट भूमीला पहिली बॉम्ब मारली. म्हणून आम्ही ही प्रथा ही कोकणामध्ये विशेषतः जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या प्रकारात तुम्हाला हा शिमगा उत्सव जास्त बघायला मिळतो. आता हे बघा, हा कोयता आहे, ह्याला ढाल म्हटलं जातं. ढाल म्हणजे देवीचं रक्षक. आता महामाईच्या बघा एका हातामध्ये ढाल आहे, तसे हा आमच्यामध्ये हातामध्ये ढाल आहे. हे देवीचं रक्षक आहे. आम्ही हा मुखवटा घातल्याच्या नंतर हे देवीचं रक्षक म्हणून आमच्या हातामध्ये ढाल असतं. ह्याला जानवा म्हटलं जातं. जानवा असा आपण हलवतो, असा पाय आहे हाताने, ह्याला जानवा म्हटलं जातं. अनग बामणे मिऱ्याचा पासा तुम्ही मगाशी त्याच्यावर उल्लेख करेनच. हा ढाल ही कोयता आहे. आता इकडे आमच्याकडे बाहेर हातामध्ये कोयता म्हणतात, पण हा रक्षक आहे, ढाल आहे ही एक प्रकारे. जसं महामाईच्या हातामध्ये बघा उजव्या हातामध्ये ढाल आहे, तसं हे आमच्या देवीची ढाल आहे. आणि हा देवीचा साज आहे, महामाईचा साज आहे. त्याच्याप्रमाणे आमच्या हातामध्ये ढाल असते. ज्याला तुम्ही म्हटलं ना दाढी करतो, हे सर्व करतो, तो गाण्याचा जो प्रकार आहे ही परंपरा आमच्या वाडवडिलांनी पंजोबा आजोबांनी दिली. पुराण कोण कवी असेल आम्हाला पण तेवढं माहीत नाही. त्याच्या प्रकारानुसार आम्ही जो काही करतो की एकदा त्याला आंघोळी घातली की आंघोळी घेतली, तो आजारी असेल काय असेल की त्याची इडापिडा निघून जाते. तुम्हाला एक सांगतो आताची गोष्ट, मी ज्यावेळेला मुंबईत राहतो
मुंबईतून मी ही कला जोपासण्यासाठी खूप वर्ष येतो. त्याच्यासाठी आदल्या दिवशी मी 2 दिवस आजारी होतो. डॉक्टरकडे गेलो, इंजेक्शन घेतलं. मी नकटा नाचवेन असं मला नव्हतं, पण पाठीशी माझी बाय होती. तिला एकच साथ घातली आणि हा ज्याला अंगावरती साथ चढतो ना, त्या अंगावरती पाय, हातपाय दुखणं सर्व बंद होतं. अजून मी जवळजवळ महिनाभर नाचू शकतो, एवढी ईश्वराची माझ्या मामाची कृपा आहे. मी लहान होतो ना, तेव्हा ज्याला आमचे ढोंडे यसरे नकटा नाचत होते. मी लहान होतो आणि मी जवळ नकटा नाचवेपर्यंत माल्यावरती लपून बसलो दिवसभर. ते मला स्वप्नात पण माहीत नव्हतं की मी पुढे हा माला साज माझ्या अंगावरती. त्यांना बघून मी घाबरत होतो की माझ्या घरी माला होता, त्या माल्यावरती मी लपून बसलो होतो, पण दिवसभर बाहेर पडलो नव्हतं. एवढी भीती वाटत होती आम्हाला. आजी आम्ही दापोली तालुक्यामध्ये बरेच गावामध्ये जातो ना, अजून मुलं घाबरतात. आम्ही ऑफिसमध्ये असतो, शाखेमध्ये पक्षाच्या, तिथे बसून आपले उलाढाल, पण देवासाठी येणार. मी आजपर्यंत तुम्हाला सांगतो, मी शक्तितुराचा कार्यक्रम करतो, गणपती सण येतो, मी बहिणी बुवा 24 तास या लोककलेसाठी माझं आयुष्य अर्पण केलेलं आहे. शिमगा सण आला की माझ्या पायामध्ये जणू काय म्हणजे अंग असं थरथरायला लागतो. कधी शिमगा येतो आणि मी कधी गावी जातोय आणि हा साज घेणारच. नसेल तरी मी आमच्या वसंत गोविंद आमच्या वाडीतल्या लोकांना सांगतो, मी येणार आहे बाबा. मी जीवाची पर्वा करत नाही, पैशाची पर्वा करत नाही, कसली नाही. देणारी माझी बाय आहे, तिने आजपर्यंत मला सुखी ठेवला नाही. ह्या हाताने गेले तरी ह्या हाताने देणारी माझी मामा आहे, म्हणून आजपर्यंत तिच्यामुळे मी उभा आहे. आणि मी यापूर्वी संकासूर घातलेला आहे आणि संकासूर म्हटलं की त्याच्यामध्ये घुंगूर आले. घुंगराचं वजन पहिल्या काळी खूप जास्त होतं, म्हणजे 30पर्यंत वजन जायचं, पण आता 25 किलोपर्यंत वजन असतं. परत संकासूर म्हणजे आपला त्रिकोण, म्हणजे याच्यामध्ये आला शंख जो जसा असतो ना, त्या टाईपमध्ये त्याचा टोपरा येतो संकासुराचा. तो टोपरा असतो. परत त्याचे काळे कपडे असतात, ती पॅन्ट असते, जे त्याच्यावरती जो असतो तो अशा टाईपमध्ये संकासूर असतो. कारण जेव्हा आम्ही असंच ज्या ह्याच्यामध्ये असतो ना, तर पायाला खडे रुततात किंवा रस्त्याला चालतो तेव्हा पाय भाजतात. पण जेव्हा संकासूरमध्ये असतो ना, तर कधी असं काय वाटत नाही की पाय भाजतायत, खडे लागतात, असं कधी वाटत नाही. आणि त्याच्यामध्ये ऊर्जा येतेच एक प्रकारची. जे देवखुईमध्ये दाखवलं गेलं ते पूर्णपणे चुकीचं दाखवलं आहे. कधी संकासुराने कोणाचा बळी घेतला नाही आणि पूर्णपणे चुकीचं दाखवलं त्यामध्ये. आणि त्याच्याबद्दल त्यांनी पण गावकऱ्यांना पण त्याची काही माहिती दिली नाही की संकासूर असा असतो की कधी बळी घेतो का, हे सगळं चुकीचं दाखवलं त्यामध्ये. माझ्यासोबत जे सगळे पोरं आहेत ते सुद्धा अजून परंपरा जपतात आहेत. जे नवीन आहेत ते सुद्धा जपतात आहेत.